माता पिता बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार, तेही वंश इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये। एक IVF सायकल साठी पैसे द्या आणि एक सायकल मोफत मिळवा। 0% डोनर पॉलिसी फक्त सोलापूरमध्ये। अपॉइंटमेंट साठी आजच संपर्क साधा। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील इंदिरानगर भागातून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश आल्याने संतप्त नातेवाईक आणि मर्याई समाज बांधवांनी आज मंद्रुप पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले। पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतरही तपास लागत नसल्याने आज 25 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याचे प्रवेशद्वार रोखून धरले। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती। या प्रकरणी कुटुंबियांनी तत्काळ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली। यापूर्वी 6 मे 2026 रोजी नातेवाईकांनी मुलीच्या शोधासाठी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते। त्यावेळी पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर मुलीचा शोध घेऊ असे आश्वासन दिले होते। मात्र आज 19 दिवस उलटूनही मुलीचा कोणताही पत्ता न लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। आक्रमक पवित्रा आणि घोषणाबाजी आज सकाळी 11 वाजल्यापासून इंदिरानगर येथील नागरिक आणि मुलीचे नातेवाईक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमा झाले आहेत। जोपर्यंत मुलीचा सुगावा लागत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडू आणि हलणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। आंदोलनामुळे पोलीस ठाणे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र आमची मुलगी आम्हाला सुखरूप परत हवी या मागणीवर कुटुंबीय ठाम असल्याचं बोललं जात आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी मंद्रुपवरून। सोनाबाई मारेवाला गाव मंद्रुप इंदिरानगर। काय पोरगी आणून देत म्हणते ती, फोन लावते ती, आज उद्या उद्या आज उद्या अजून आता 1.5 महिना झाला पोरगीच पत्त्याच नाही। मग कधी आणतात की कधी नाही की आता इथंच औषध फिरून मारायला लागले ते तर लोकांचं समजे आणते। आमचा कसा पोरगीला आणून देत नाही त्या का मेले का जे कुठं गेले का कुठं फिरून आलेत का पारद्यात जाऊन कशी आणून देते ती। मग हे कसं मिळत नाही आता मातीतनं उकरून काढते ती, मग यांना कसं काढत नाही त्या। किती वेळा पोलीस स्टेशनला या संदर्भात 2-3 वेळा झाला, 2-3 वेळा झाला। असंच बसून बसून निघून जातो ती। बस निघालं की आम्हाला तर रमसून काढते ती, आज आणतो उद्या आणतो, घाबरू नको, काय करू नको, टेन्शन घेऊ नको। आता मारस्तूर काय पोरगी आणस्तूर उठवतच नाही बघा। याचा जायचा आणि कशाला बसतो कशाला नाही म्हणून आम्हालाच उलट माना लागले, रमसून पाठवा लागले ते। कोण पाठवले माघारी? आणि या साहेबांना आणतो, काळजी करू नका, आज आणतो उद्या आणतो, असाच 1.5 महिना झाला असाच करायला लागले। पलटी आम्हालाच मारा लागले। पारद्याचा पकडून आणतो आणि आमची पोरगी कसं पकडत नाव। तुमचं पुढील आंदोलन कशा पद्धतीचं असणार? कसं असणार आंदोलन? कसं बरं फोनवरच बोलते ती, फोनवर काय पोरगी काय मिळतोय का? आता पोरगी गावातून आणला तर अनस्तूर इथनं उठातच नाही, नसतर औषध पिऊन इथंच मरणार आहे गॅट पुढाच। लक्ष्मण मंद्रुप भीमशे मरेवाले आता दुसऱ्यांदा बसले। आता हे पोलिसाकडे सारखं 15 तारखेला दिले केस, सारखा येतो जातो, आज आणतो उद्या आणतो, आज आणतो उद्या आणतो म्हणून असंच ढकलालेले पोलिस काय। पण पोरीचं काय पत्ता कळी नाही, पोलीस काय दिशी नाही। नागम्मा पोरी आता जाऊन 15 तारखेला गेलेलं आहे, परत काय दिशी नाही, काय पोलिस आणि नाही ते काय तपास, मेलेली बी कळत नाही, राहिलेली बी कळत नाही, काय जिथं आहे का, मेलं का, किडनॅप केलं का, काय केलं ते काय कळी नाही। पोलिसाला रोज येऊन बसायचा उठायचा आता 3रा झालंय आणि पोलिस आज आणतो उद्या आणतो म्हणून असं जाऊन आता 1.5 महिना होत आलाय, अजून काय तपास लागलेला नाही। आमच्या पोरगी आम्हाला मिळल्याशिवाय इथनं उठणार नाही। आपण बांधकाम कामगार आहात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी। बांधकाम कामगार कार्ड दाखवा, मिळवा सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णतः मोफत। सोलापुरातील ISO नामांकित कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना यांच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत। अस्थिरोग विभाग, दंतरोग, स्त्रीरोग, IVF सेंटर आणि विविध सर्जरी विभाग आता एकाच छताखाली। अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा, विश्वासार्ह उपचार। आजच भेट द्या, मोफत चेकअप करून घ्या। कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालय जवळ, सोलापूर। संपर्क करा 9730 55 88 55 72 49 07 41 84।